विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील रेशन दुकानदारांनी आज संपाची हाक दिली आहे। मात्र याच संपामध्ये फूट पडल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे। आपण बघत आहोत नाशिकमधील रेशन दुकानं जी आहेत ती सुरळीतपणे सुरू आहेत। राज्यातील जवळपास 25,000हून अधिक रेशन दुकानदार संपात सहभागी नसल्याचं ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर फेडरेशन पुणे यांनी म्हटलेलं आहे। त्या फेडरेशननी संपात सहभागी होण्यास नकार हा दिलेला आहे। नक्की काय त्यांचं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आता या संघटनेचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष आहेत कापसेजी। काय आपण सहभागी नाही आहात, काय कारण आहे या संदर्भामध्ये? मागण्यांच्या संदर्भामध्ये माननीय आपल्या अधिवेशनावर 11 डिसेंबर रोजी मोर्चाचं आयोजन आमच्या ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकीपर फेडरेशन पुणे आमच्या राज्याचे अध्यक्ष गणपत डोळसे पाटील, सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली साधारणतः 25 ते 30,000 लोकांचा मोर्चा हा आम्ही विधान भवनावर नागपूरला आयोजित केला होता। आणि त्यावेळेला माननीय राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी आमच्या शिष्टमंडळाला भेट दिली आणि तुमच्या मागण्या रास्त असून आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत। तुमचं कमिशनची वाढ असेल, तुमच्या मशीनच्याबद्दल समस्या असेल, अनेक तुमचं ज्या काही अडचणी असतील त्या आम्ही निश्चित सोडू असं आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला दिल्यामुळं आम्ही या संपामध्ये नाशिक जिल्हा तरी आणि बाकीचे जे सर्व आमचे फेडरेशन आहे महाराष्ट्र राज्याचं ते सहभागी नाही आहे। तर राज्यभरातील किती एकूण सहभागी नाही आहेत? असे साधारणतः 25 ते 30,000 दुकानदार आमचे यामध्ये सहभागी होणार नाही आहे, कारण त्या संपामध्ये लोक टिकत नाही आणि संप करणं हे जनतेला वेठीस धरणं हे आमच्या संघटनेला पटत नाही। आणि म्हणून विनाकारण लोकाला वेठीस धरणं, शासनाला वेठीस धरणं, शासन जर आपल्या बाबतीत सकारात्मक असेल तर आपण सुद्धा सकारात्मक राहिलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। पण काय वाटतं की यामुळे म्हणजे कुठेतरी तुमच्याच या संघटनामध्ये फूट पडलेली आहे, तुमच्यातच एकी नाही असं तरी दिसून येतंय। ते जेव्हा संप करण्यात आला तेव्हा तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही का? नाही, त्यांनी आम्हाला आमच्या अध्यक्षांना पत्र द्यायला पाहिजे होतं की बुवा असं आपल्याला संप करायचा आहे। समोरच्या ऑल जे महासंघ आहे त्या संघाने आमच्या अध्यक्षांशी चर्चा केली नाही, आम्हाला पत्र दिलं नाही आणि म्हणून आम्हाला काय त्याचा राग नाही। पण जर सामंजस्याने मार्ग निघत असेल तर आंदोलन किंवा संप किंवा बंद करून हा मार्ग त्यामध्ये नाही। राज्य सरकाराशी चर्चा केली पाहिजे। आमच्या राज्याचे उपसभापती आहेत झिरवळ साहेब यांनी आम्हाला मध्यस्थी करून माननीय मुख्यमंत्र्यांची भेट मागच्या वेळेला घालून दिली होती आणि त्यांनी सांगितलं की आपण प्रयत्न करू आणि त्यात मार्ग काढू। कधीपर्यंत मार्ग निघेल, तोडगा नाही असं तुम्हाला सांगितलं? माननीय राज्याचे पुरवठा मंत्री आहेत आपले भुजबळ साहेब, त्यांनी सांगितलं की जानेवारीच्या एंडपर्यंत याच्यावर आपण मार्ग काढू। हो होईल, हो, कारण ते आपल्या जिल्ह्यातलेच आहेत आणि आमच्याबद्दल त्यांना बरीपैकी जाण आहे आणि ते निश्चित रूपाने मार्ग काढतील अशी आम्हाला खात्री आहे। जर हा मार्ग निघाला नाही सरकार सांगेल तर पुढे मग काय? आता नाही, आम्ही मग सरकारला मुख्यमंत्र्यांची, झिरवळ साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांची चर्चा करून याबाबत आम्ही पुढील निर्णय आणि दिशा ठरवली जाईल। एकंदरीत आपण बघत आहोत की अशा पद्धतीने हा जो संप करण्यात आलेला आहे त्यामध्ये एकी नाही आहे, त्यांच्या संपामध्ये फूट ही पडलेली आहेत आणि सरकारने आम्हाला जानेवारीच्या एंडपर्यंत आश्वासने दिलेलं आहे, तोडगा निघेल असं म्हटलेलं आहे आणि त्यांना थोडा वेळ द्यायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन मयूर बारगजेसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।